नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत. दिल्लीतल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन जोरात सुरू आहे. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जागोजागी छापेमारी सुरू आहे. संशयितांकडे केलेल्या छापेमारीत काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत. दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. कारचा स्फोट घडवणाऱ्या डॉक्टर ओमरच्या एका मित्राला अटक केली आहे. डॉक्टर सज्जाद अहमद हा ओमरचा मित्र असल्याची माहिती आहे. दिल्लीतल्या स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय. स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास केला जातोय. लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी केली जाते. कालच्या स्फोटामुळे जवळ असलेल्या मंदिराचं देखील नुकसान झालंय. जम्मू काश्मीरच्या माजी पोलीस महासंचालकांनी या स्फोटामागे जैश ए मोहम्मद ही संघटना असल्याचा अंदाज वर्तवलाय. तर दिल्लीच्या स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचं कळतंय. डॉक्टर आदिलवरील छाप्यादरम्यान मोहम्मद उमर पळून गेला. डॉक्टर आदिलकडून सुमारे 3000 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी 2 वेगवेगळ्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये तपास यंत्रणांचे अधिकारी, एनआयए, दिल्ली पोलीस आणि काही महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. बॉम्बस्फोटासंदर्भात आढावा तसंच तपासाची गती याबद्दल अमित शहानी आढावा घेतलाय. मैं समझता हूँ ये आईएसआई प्लॉट था जैश के मॉड्यूल के थ्रू, और वो डेस्परेट थे कुछ करने के लिए, क्योंकि 2014 से वो भारत के हिंटरलैंड में कोई बड़ा हादसा नहीं कर पा रहे थे, तो इसीलिए इस तरह का मॉड्यूल, ये एक दिन की साजिश नहीं है, मुझे लगता लंबी काफी महीनों की साजिश है. दिल्लीतल्या स्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केलाय. तसंच सरकारकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. क्या करता था? ये कारड वाले दुकान पर काम करता मजदूरी. कैसे जानकारी हम टीवी में जब देखा जी कि बम विस्फोट भा हो के अगल बगल क्वार्टर करे उनके, तो हम बड़े वाले लड़के के पास फोन की कि देखो सही सलामत हो सब है कि वो बम दगा है. तो वो सब जब घेरे लगे तो इनके माझिल वाले लड़का का फोन स्विच ऑफ. फिर और खोज की तो पता लग कि बम विस्फोट वहाँ खत्म हो गया. शिवा जायसवाल हमारे पड़ोसी हैं, छोटे भाई भी हैं, और दिल्ली में जो बम विस्फोट हुआ उसी में घायल हो गया. बाजार करने गया था अपने दुकान का. कैसे आपको जानकारी? नहीं, न्यूज में चल रहा था तो फिर उसी में देखा गया, मतलब उसका नाम था लिस्ट में. वहीं हमेशा जाता है बाजार करने अपने दुकान का, कपड़े की दुकान है. तर डॉक्टर उमर दहशतवादी कारवायांमध्ये आढळल्यानंतर सुद्धा त्याच्या घरच्यांनी मात्र दहशतवादाचे आरोप फेटाळले आहेत. डॉक्टर साहब पर इल्जाम आ रहा है कि इसने किया है, जो हमला हुआ इसने किया. इसके हवाले से आपका क्या कहना है? मैं क्या कह सकती हूँ इसके हवाले से बस मैं यही कह सकती हूँ कि इस टाइप का वो इंसान था ही नहीं, हमें लगता ही नहीं था. हमें तो बस यही, हमने कितनी स्ट्रगल की उसे पढ़ाने में, यहाँ तक पहुँचाने में पूरी मेहनत की, पूरी लगन के साथ उसे यहाँ तक पहुँचाया था ताकि वो कुछ कमा सके और फिर हमें भी कुछ खिलाए पिलाए. दिल्लीत स्फोट नेमका कुणी घडवला? स्फोटामध्ये परकीय शक्तींचा हात होता का? हा स्फोट कोणत्या दहशतवादी संघटनेचं कृत्य होतं? टार्गेट फक्त हा स्फोट इतकंच होता का? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. कारण या स्फोटांबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. पण या स्फोटांच्या काही तास अगोदर देशात जे काही घडलं होतं त्याचा या स्फोटाशी संबंध आहे या दृष्टीने तपास सुरू झालाय. दिल्ली स्फोटाच्या फक्त काही तास अगोदर जम्मू काश्मीर पोलीस हरियाणामध्ये पोहोचले होते. प्रकरण होतं काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदच्या पोस्टर्सचं. चौकशी केली पोलिसांनी. हरियाणामध्ये पोलिसांना हे सगळे धागेदोरे घेऊन आले. हरियाणातील एका युनिव्हर्सिटीमध्ये यंत्रणांनी चौकशी केली. त्यानंतर एक रहिवासी इमारतीमध्ये छापा टाकला. तिथे पोलिसांना मिळाले तब्बल 2900 किलो स्फोटक आणि काही हत्यारं. तर तिकडे गुजरातमध्ये इतर यंत्रणांनी कारवाई केली. तिथे काही बायोकेमिकल हत्यारं बनवण्याचं साहित्य सापडलं. सोप्या शब्दात सांगायचं तर एकाच वेळी प्रचंड मोठ्या लोकसंख्येला विषबाधा करू शकणारं हत्यार बनवण्याचं साहित्य. इतकं साहित्य एकाच वेळी सापडल्यानंतर देशभरात काहीतरी कट सुरू असल्याचा अंदाज यंत्रणांना आलाच होता. पण पुढच्या कारवाया होण्याआधीच दिल्लीत स्फोट झाला.
स्फोटात वापरलेली गाडी आणि तिचं कनेक्शन पोलिसांना हरियाणातल्या स्फोटकांपर्यंत घेऊन आलं। जर इतका मोठा स्फोटकांचा साठा जमवला होता तर मग टार्गेट हे फक्त दिल्लीत एखादा स्फोट घडवणंच होतं की कट मोठा होता, हा आता यंत्रणांसाठी कळीचा मुद्दा आहे। तारीख 10 नोव्हेंबर 2025। स्थळ दिल्लीतील लाल किल्ल्याचा परिसर। वेळ संध्याकाळी 6:52 भारताच्या तमाम सुरक्षा यंत्रणांच्या मनामधून हा तपशील कधीही पुसला जाणार नाही। हा तपशील आहे दिल्ली स्फोटाचा। 2011 नंतर दिल्लीमध्ये एकही जीवघेणा दहशतवादी हल्ला झाला नव्हता। त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर झालेल्या या स्फोटानं दिल्लीकरांसह अवघा देश हादरला। सोमवारी संध्याकाळी दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये एक कार आली आणि याच कारमध्ये स्फोट झाला। या कारच्या तपासामध्ये जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती। स्फोटामधली कार ही सकाळी लवकर हरियाणामधनं दिल्लीमध्ये दाखल झाली। दिवसभर ही कार दिल्लीमधल्या विविध ठिकाणी फिरत होती। दुपारी 2:15 नंतर लाल किल्ला परिसराजवळच्या एका पार्किंग लॉटमध्ये ही कार पार्क केली गेली। तब्बल 3 तासांनंतर डॉक्टर उमर यानं ही कार पार्किंगमधनं बाहेर काढली। कार मुख्य रस्त्यावर आली आणि सिग्नल पार करून पुढे जात होती तेव्हाच या कारमध्ये स्फोट झाला। स्फोट इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या गाड्यांच्या काचा फुटल्या। स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये आसपासच्या गाड्याही पेटल्या। या कारचा चालक होता डॉक्टर उमर मोहम्मद। मूळचा काश्मीरचा असलेला डॉक्टर उमर हा हरियाणाच्या फरीदाबादमधल्या अल फला विद्यापीठामध्ये कार्यरत होता आणि तिथे त्याचा सहकारी होता मुजम्मिल शकील। मुजम्मिल शकील हा मूळचा काश्मीरचा। हरियाणातल्या फरीदाबादमध्ये तो डॉक्टर म्हणून कार्यरत होता। दिल्ली स्फोटाच्या फक्त काही तास अगोदर हरियाणातल्या फरीदाबादमध्ये जी कारवाई झाली त्यामध्ये स्फोटकं सापडली। त्यातच मुजम्मिल शकील हे नाव समोर आलं। 2 खोल्यांमधनं 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली। ज्या खोल्यांमध्ये ही स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या खोल्या मुजम्मिल शकीलनं भाड्यानं घेतल्या होत्या। मुजम्मिल शकीलकडे विद्यापीठामध्ये खोली असताना सुद्धा त्यानं 2 खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या। मुजम्मिल शकीलच्या ताब्यामध्ये तब्बल 2900 किलो स्फोटकं होती, एकाच ठिकाणी साठवलेली होती। एखादा डॉक्टर सहजरित्या इतकी स्फोटकं आणूही शकत नाही आणि ती सहजरित्या साठवण्याची हिम्मतही करू शकत नाही। त्यामुळे मुजम्मिलला कुणाची तरी मदत मिळत असणार याची यंत्रणांना खात्री होती। याच अँगलनं तपास केल्यानंतर जे नाव पुढे आलं ते होतं शाहीन शाहिद। शाहीन शाहिद ही मूळची उत्तर प्रदेशच्या लखनौची। शाहीन शाहिद आणि मुजम्मिल शकील हे हॉस्पिटलमधले सहकारी होते। दोघेही फरीदाबादमधल्या अल फला विद्यापीठामध्येच काम करतात। शाहीनच्या कारमध्ये ॲझॉल्ट रायफल आणि शस्त्रास्त्र सापडली। शाहीनच्या कारचा मूळ मालक आहे मुजम्मिल शकील। पण शाहीन शाहिद ही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या भारतातील महिला शाखेची लीडर आहे। जैश ए मोहम्मदनं एक नवी दहशतवादी शाखा काढली आहे जिचं नाव आहे जमात उल मोमिनात। जमात उल मोमिनात ही जैश ए मोहम्मदची पहिलीच महिला शाखा आहे आणि जमात उल मोमिनातची प्रमुख आहे सादिया अझहर। भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सादिया अझहरचा पती मारला गेल्याची शंका आहे। सादिया अझहर ही पाकिस्तानच्या मसूद अझहरची बहीण आहे आणि मसूद अझहर हा मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला प्रमुख आरोपी आहे। शाहीनमुळे दिल्लीमधील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं जवळपास स्पष्ट झाले। शाहीन आणि मुजम्मिलपर्यंत पोलीस पोहोचल्यामुळेच उमरनं बिथरून हा स्फोट घडवला असावा असा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे। पण यातलं सत्य तपासानंतरच समोर येऊ शकेल। पण इथे प्रश्न फक्त एका स्फोटाचाच नाहीये। तब्बल 2900 किलो स्फोटकं जर एकाच ठिकाणी साठवून ठेवली गेली होती तर ही स्फोटकं देशामध्ये आली कशी? ही स्फोटकं एकाच ठिकाणी साठवून ठेवण्याची हिम्मत झाली कशी?
या स्फोटकांचा वापर नेमका कसा केला जाणार होता? देशामध्ये आलेला हा स्फोटकांचा एकमेव साठा होता का? हेही प्रश्न महत्त्वाचे आहेत. स्फोटाच्या मास्टरमाइंड पर्यंत पोहोचताना या प्रश्नांची उत्तरही मिळायलाच हवीत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद असल्याचं दिसतंय. बॉम्ब ब्लास्ट म्हणजे सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचं षडयंत्र होतं. त्यामुळे दहशतवादी संघटनांकडून आता उच्च शिक्षित तरुणांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातोय. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये पकडलेले बहुतांश तरुण हे उच्च शिक्षित आहेत, तसंच यामध्ये डॉक्टर आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांनी आपली कार्यपद्धती बदलल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. तर दिल्ली स्फोटातल्या कारचा एक सीसीटीव्ही समोर आलाय. i20 कार जी की स्फोटामध्ये वापरलेली होती तिचा एक व्हिडिओ समोर आलाय. बदरपूर टोल नाक्याजवळ एक सीसीटीव्ही समोर आलाय. उमरनं या सीसीटीव्ही मध्ये टोल नाक्याजवळ कारमध्ये बसलेला असताना मास्क घातल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय. तर याच i20 कारचा 29 ऑक्टोबरचा एक व्हिडिओ समोर आलाय. एक जण गाडी चालवत असल्याचं समोर दिसतंय आणि अन्य 2 जण गाडीत बसल्याचा हा व्हिडिओ आहे. मागे एक पीयूसी सेंटर दिसतंय, उजव्या बाजूला एक पूल आहे. अर्थात या गाडीमध्ये आणखी कोण कोण बसलं होतं याचा तपास सध्या पोलीस करतायत. 29 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा व्हिडिओ आहे. स्फोटासाठी हीच कार वापरण्यात आली होती. आता बघतोय आपण गाडीतून 2 जण उतरतायत. हे 2 जण नेमके कोण आहेत त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. तर दिल्ली स्फोटामागे पुलवामा हल्लेखोरांचा संबंध तपास यंत्रणेकडे ही माहिती आलेली आहे. दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे हे पुलवामापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. पुलवामात लष्कराने आता कॉम्बिंग ऑपरेशन राबवलंय, सर्च ऑपरेशन राबवलंय आणि त्यात काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा लष्कराच्या हाती लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या बॉम्बस्फोटांशी पुलवामाचा संबंध अधोरेखित झाला. तर कालच्या बॉम्बस्फोटामुळे दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद असेल. एनएसजी पथक लाल किल्ल्यावर तैनात आहे. बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जागोजागी तपासणी सुद्धा केली जाते. भारतात 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान 8 दहशतवादी अटकेत. 8 दहशतवाद्यांमध्ये 4 डॉक्टरांचा समावेश आहे. फरीदाबादमधील डॉक्टरकडून 20 टायमर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान संपूर्ण भारतामधून तब्बल 8 संशयित अतिरेक्यांना पकडण्यात आलं वेगवेगळ्या ठिकाणाहून, ज्यामधले 4 डॉक्टर होते आणि त्यातला एक अतिरेकी जो आहे याच एनसीआर रिजन मधून म्हणजेच या दिल्लीच्या राजधानीच्या शहरापासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या हरियाणाच्या फरीदाबाद मधून त्या ठिकाणी पकडण्यात आला. या दहशतवाद्यांकडून तब्बल 2950 किलो एवढं स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी सापडलं. 20 वेगवेगळ्या प्रकारचे टायमर आणि बॅटरीज त्या ठिकाणी सापडल्या. हे काय दर्शवतं की अल्टिमेटली त्यांना जे आहे अर्बन टार्गेट्स करायचे होते, कारण हा सगळ्या प्रकारचा जसा प्रकारचा पुलवामा ब्लास्ट केला त्या प्रकारे व्हेकलच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये पॅन इंडिया संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऍटलिस्ट 20 ठिकाणी सायमल्टेनियसली एकाच वेळेस अशा प्रकारच्या हल्ले करण्याचा त्यांची मोडस ऑपरेंडी, त्यांचा डाव त्या ठिकाणी असावा. ते पकडले, त्या ठिकाणी त्याच्यात गेले, पण ऑलरेडी ते टेररिस्ट नेटवर्क जे आहे माझ्या मते स्लीपर सेल असतील, त्याचबरोबर यांचंच टेररिस्ट नेटवर्क आणि जी काही मोडस ऑपरेंडी आहे ती आता सुद्धा ऍक्टिव्ह त्या ठिकाणी असेल आणि त्या अनुषंगाने जो आहे हा जर असा त्यातला काही भाग त्या ठिकाणी असेल तर ती सुद्धा शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. तर दिल्ली स्फोटाने लाल किल्ला परिसर हा मोठ्या प्रमाणात हादरला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याच भागातल्या एका मंदिराचंही नुकसान झालंय. घटनास्थळावर असलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं, तर जवळ असलेल्या मंदिराच्या काचा देखील या स्फोटाच्या धक्क्यानं फुटल्या आहेत आणि काचांचा अक्षरशः सडा पडलाय. धमाके की आवाज बहुत तेज थी, पहली बार ऐसी आवाज सुनी. आपको क्या लग रहा है, सिलेंडर फटा होगा या फिर कुछ? पहले तो ऐसे ही लगे कोई गैस सिलेंडर सीएनजी की गाड़ी कोई फट गई होगी, लेकिन बाद में पता लगा कि कोई बम विस्फोट हुआ है. तर या स्फोटात वापरलेली कार नेमकी कोणाची होती, मालकी कोणाकडे होती ते पाहूयात.
स्फोटात वापरलेली कार Hyundai i20 श्रेणीतली होती. कारची पहिली नोंदणी हरियाणात HR26CE 7674 असा गाडीचा नंबर होता. 18 मार्च 2025 ला कारची हरियाणात नोंदणी झाली होती. नोंदणी करताना कारचा मालक मोहम्मद सलमान हा होता. मोहम्मद सलमानने गाडी नदीमला विकली. नदीमने ही गाडी तारिक नावाच्या व्यक्तीला विकली. तारिकचा संबंध पुलवामा हल्ल्याशी असल्याचा संशय आहे. आतापर्यंत संबंधित कार 7 वेळा विकल्याचा संशय आहे. तर या स्फोटातल्या वापरलेल्या गाडीने कधी कुठे प्रवास केला तेही पाहूयात. सोमवारी सकाळी 6:04 बदरपूर टोलवरून कार दिल्लीत दाखल झाली. सोमवारी सकाळी 8:20 संबंधित कार ओखला पेट्रोल पंपाजवळ आली. सोमवारी दुपारी 3:19 लाल किल्ल्याजवळच्या पार्किंगमध्ये या कारने प्रवेश केला. संध्याकाळी 6:28 लाल किल्ल्याजवळच्या पार्किंगमधून कार बाहेर पडली आणि संध्याकाळी 6:53 मेट्रो स्टेशनजवळ चालत्या कारमध्ये स्फोट झाला. तर दिल्लीतील स्फोट कसा घडवला, स्फोटातली कार आधी कुठे कुठे गेली होती त्या संदर्भातली एक प्रायमरी थिअरी समोर येते, ती पाहूयात. दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा जैश ए मोहम्मदचा कट होता अशी माहिती प्रथमदर्शनी मिळते. मात्र जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या हरियाणातील रविवारच्या कारवाईनंतर उमर मोहम्मद घाबरला. उमर ज्यांच्या संपर्कात होता त्या अतिरेकी संघटनेचे म्होरके देखील बिथरले. बिथरलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी उमर i20 कार घेऊन दिल्लीकडे निघाला. आउटर रिंग रोड मार्गाने उमर दिल्लीत शिरला. दुपारी 3:19 लाल किल्ल्यासमोरील पार्किंग लॉटमध्ये कारनं प्रवेश केला. एकूण 3 तास 9 मिनिटं कार पार्किंगमध्ये असताना उमर 1 मिनिट देखील कारमधून बाहेर पडला नाही. याचाच अर्थ एकतर तो कोणाची तरी वाट पाहत होता किंवा आदेशाच्या प्रतीक्षेत होता. संध्याकाळी 6:28 कार पार्किंग लॉटमधून त्यांना बाहेर काढली आणि त्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला. तर प्राथमिक तपासानंतर जी माहिती समोर आली आहे त्यातून काही प्रश्नांचा उलगडा होत नाहीये. ते प्रश्न काय पाहूयात. उमर i20 कार घेऊन 3 तास पार्किंग लॉटमध्ये का थांबला होता? म्हणजे आणखी कोणाची तो वाट बघत होता का? तिथून दुसरा त्याचा काही कट होता का? ज्या सिग्नलवर स्फोट झाला तो रस्ता मध्य दिल्लीकडे जातो, त्यामुळे उमर नेमका कुठे जात होता? मध्य दिल्लीतलं कुठलं ठिकाण त्याच्या रडारवर होतं का? या स्फोटासाठी हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. तर ज्या ठिकाणी स्फोट झाला तेच टार्गेट होतं का? कारण यापूर्वी पार्किंगमध्ये तो जवळपास 2 ते 3 तास थांबला होता आणि त्यानंतर सिग्नल जवळ असताना गाडीमध्ये मोठा ब्लास्ट झाला. त्यामुळे त्याचं टार्गेट हेच होतं का की आणखी कोणतं? हा एक प्रश्न अनुत्तरित आहे. चांदणी चौकच्या पार्किंग पर्यंत पोहोचण्याआधी 7 तास उमर नेमका कुठे होता हा देखील एक प्रश्न आहे. त्याच्या तो काही साथीदारांना भेटला होता का? तिथून त्याने हे स्फोटक सोबत घेतली होती का की ती त्याच्याकडेच होती? असा एक प्रश्न आहे. तर स्फोट होईपर्यंत उमर कुणाच्या संपर्कात होता आणि का? तर यापूर्वी स्फोटांनी दिल्ली केव्हा केव्हा हादरली आहे ते बघूयात. 1997 मध्ये लाजपत नगर ब्लास्ट, यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जण गंभीर जखमी झाले होते. 1998 मध्ये करोल बागेतल्या मार्केटमध्ये ब्लास्ट झाला होता, त्यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. 2001 मध्ये संसद भवनाबाहेर स्फोट झाला, गोळीबार, त्यात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला. 2005 मध्ये 3 स्फोटांची मालिका, ज्यामध्ये 60 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. 2008 मध्ये 5 ठिकाणी सिरियल ब्लास्ट झाले, 26 जणांचा यात मृत्यू झाला तर 100 जखमी. 2008 मध्ये मेहरौली ब्लास्ट, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला.
2011 मध्ये दिल्ली हायकोर्ट ब्लास्ट, ज्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला होता तर 70 जण जखमी झाले होते. 2021 मध्ये इस्रायल दूतावासासमोर ब्लास्ट, कुठली जीवितहानी यात सुदैवानं झाली नव्हती. तर या सगळ्या बॉम्बस्फोटापूर्वी आणि कारवाईपूर्वी गुजरात एसआयटीनं दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळला होता. गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना अटक केली. अहमदाबादमधून 3घांनाही ताब्यात घेतलं. लखनौमधील RSS कार्यालय या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं. देशातल्या वेगवेगळ्या भागांची त्यांनी रेकी सुद्धा केली होती. यातल्या सुहेल आणि शेखनं राजस्थानच्या हनुमानगड इथून शस्त्र गोळा केले आणि गांधीनगरच्या एका कब्रस्तानमध्ये लपवले. हैदराबादमधल्या मोयुद्दीन या दहशतवाद्याला शस्त्र घेऊन परत जायचं होतं आणि त्याच प्रयत्नात असताना यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेतलंय. एका विशिष्ट प्रकारचं विष तयार करून ते सार्वजनिक ठिकाणी मिसळून त्याद्वारे मोठ्या संख्येने लोकांचा जीव घेण्याचा या दहशतवाद्यांचा हेतू होता. जी कस्बे का क्या पूरे जिले पे साथ हो जाऊं. मेरा कहना ये है, अगर इस तरह का आदमी आज़ाद निकलता है देश के. तर गुजरातमध्ये जी दहशतवाद्यांविरोधातली कारवाई झाली त्यातले काही ठळक मुद्दे पाहूयात. आझाद सुलेमान शेख, मोहम्मद सुहेल आणि अहमद सय्यद अशी या तिन्ही दहशतवाद्यांची नावं आहेत. तिन्ही दहशतवादी वर्षभरापासून ATSच्या रडारवर होते. तिघाही दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करताना अटक करण्यात आली. केमिकल द्रव नेताना टोल नाक्यावर एकाला पकडलं. शस्त्रांच्या आदान प्रदानासाठी आरोपी गुजरातमध्ये आले होते. देशाच्या वेगवेगळ्या भागात दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात ते होते. लखनौमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं. तिघांपैकी 2 जण उत्तर प्रदेशमधले तर 1 जण आंध्रमधला. आरोपींकडून 2 ग्लॉक पिस्टल, 1 बेरेटा पिस्टल आणि 30 कारतूस जप्त करण्यात आले. विषप्रयोगासाठी आणलेलं 4 लिटर एरंडीचं तेल सुद्धा हस्तगत करण्यात आलं. सायनाडून अधिक जीव घेणं विष रायझिन तयार करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता, जे 6000 पट अधिक घातक आहे सायनाइडपेक्षा. रायझिनचं थोडं प्रमाण सुद्धा अनेकांचा जीव घेऊ शकतं. अहमदाबाद, दिल्ली, लखनौ सारखी शहरं या दहशतवाद्यांच्या रडारवर होती. तिन्ही दहशतवादी प्रशिक्षित असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. तर अतिरेक्यांच्या निशाण्यावर बाबा बागेश्वर होते का, हा एक प्रश्न उपस्थित होतोय. कारण बागेश्वर बाबा यांच्या हिंदू एकता यात्रेच्या वाटेवर शस्त्रास्त्र सापडली आहेत आणि दहशतवादाच्या काही लिंक सुद्धा हरियाणापर्यंत गेलेल्या आहेत. फरीदाबाद इथे दहशतवादी कट शिजत होता भारतावरील हल्ल्याचा आणि इथूनच यात्रा जात होती बागेश्वर बाबांची. देश में एक सबसे विचित्र बात है कि जब भी धमाके हुए और जो भी हुए उनमें कहीं ना कहीं एक कट्टरपंथी मजहबी विचारधारा के लोगों ने किया और हमेशा भारत को, भारत माता को, सनातन को टारगेट बनाकर किया. कल जो हुआ घोर निंदनीय, अमानवीय है. भगवान से प्रार्थना है जिनका शरीर पूरा हुआ उन्हें अपने चरणों में स्थान दे. आणि असं JM विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.